हे मार्ग कसले आहेत? भक्तीचे नाहीत, तुमच्या जप करण्याचे नाहीत, हे तुमच्या विश्वासाचे मार्ग आहेत. हे मार्ग कसले आहेत? तुमचा विश्वास किती. आमचा विश्वास लहानशा गोष्टीने हलतो, लगेच झाड आमचं अख्खच्या अख्खं, एक फुंकर मारली की नारळ झाड एकदा ह्या जमिनीवर एकदा त्या जमिनीवर जाऊन चिकटतं. का? आम्ही विचार केला पाहिजे. आमच्या श्रद्धा एवढ्या कमकुवत असतात. हे मार्ग श्रद्धेला नाही आहे, श्रद्धावानं विश्वासाला आहेत. लक्षात ठेवा, विश्वास असावा पुरता, करता हरता गुरु ऐसा. म्हणून सांगतो जे आपल्या उपनिषदामध्ये दिलेलं आहे की शेवटी जे विचारतो विगत त्याला उत्तम मध्यम आणि सुगत विचारतात. काय ह्याचा अर्थ परशुरामा? की सगळं फक्त विश्वासावरच अवलंबून आहे? येस, विश्वासावरच आहे. विश्वासच. आमची श्रद्धा असते पण आमचा विश्वास नसतो. विश्वास असायला पाहिजे. कारण टाईम, स्पेस आणि डिरेक्शन ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येतात, त्यालाच विश्वास म्हणतात. माझा भूतकाळ काही असो, नो प्रॉब्लेम्स. वर्तमान काळात माझ्यासमोर किती संकट असेल, पण काय संकट किती मोठं असेल, मला अजून कितीतरी खूप वेळ घालवायचा असेल या संकटामध्ये, मान्य. मला सगळा आनंद आहे, मला करण्यासारखं काही नाही, तरी देखील तेव्हाही विश्वास पाहिजे हे सगळं चांगलं कोणी दिलं आहे? त्यानेच दिलं आहे. खूप दुःख आहे आणि चारी बाजूला अंधार आहे, पण त्या अंधारामध्ये सुद्धा माहीत पाहिजे की अंधार हा सुद्धा माझ्या विठ्ठलाचाच रंग आहे. अंधार उजेड बनून जातो. विश्वास. तिन्ही गोष्टी कशा एकत्र येतात बघा इकडे, की जेव्हा मनुष्य संकट कधी संपेल याची वाटच बघत नाही, त्याला खात्री असते की हे संपणारच आहे.